घरी भाजलेली सूप बनवणार आहे. कशी बनवायची आपण आता बघूया. त्याच्यासाठी काय घेतलं आहे, बडीशेप घेतली आपण कच्ची, जवस घेतले, तीळ घेतलेत, ओवा घेतला आहे आणि साखर घेतली. आता सगळ्यात अगोदर काय करणार आपण, बडीशेप भाजून घेणार, त्यानंतर जवस भाजून घेणार, मग तीळ भाजणार आणि मग पूर्ण मिक्स. आणि मग त्या आपण सूप भाजून घेतली. आता हे बघा, हे जवस भाजून घेतलेले आपण एकदम मस्त. हे तीळ भाजून घेतलेत आपण आणि त्याच्यामध्ये ओवा भाजून घेतला आहे. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करूया. हे बघा, आता हे सगळं मिश्रण एका ठिकाणी करून घेतलं आपण मिक्स करून. आता ही खूप सारी सोप झाली आपल्याला. जेवणानंतर, चहानंतर कुणी गेस्ट आले तर आपल्याला वापर करता येतो याचा. आणि याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधं भरपूर खजाना आहे याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधांचा. म्हणून आपण अशी सूप करायची, वापरायची दररोज. आणि त्याच्यानंतर मध्ये थोडीशी साखर टाकायची आणि हे सूप आता आपण बरणीमध्ये भरून ठेवायची. एक महिना 30 दिवस पुरत अशी सूप झाली. आपण आता थोडासा तीळ भाजून घेऊया आपण. आता खूप छान भाजले तीळ. आता बघा, छान भाजले. भाजून घ्यायचे आपण आता एकदम छान कडक होईपर्यंत. लाईक करा. बाय बाय.